स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकाच रोखू असा गंभीर इशारा सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला काल दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या राजकीय आरक्षणाची मर्यादा 36%च्याही आत असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये अडचणी येणार नाहीये। नवाब मलिकांवरून भाजपचा ढोंगीपणा उघड झालाय। मलिकांच्या पक्षाचा पाठिंबा कसा चालतो? मलिकांना देशद्रोही म्हणणं हे भाजपचं ढोंग आहे असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे। उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक केलं गेले। कोकणातला एक सहकारी मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षपदी पोहोचलाय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला सुद्धा तुमचा अभिमान आहे असं वक्तव्य रत्नागिरीमधील महायुतीच्या मेळाव्यात उदय सामंत यांनी केलंय। जामखेड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे। युती न झाल्यामुळे भाजप शिवसेना आमने सामने आलेत। भाजपकडून प्रांजल चिंतामणी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली। शिवसेनेकडून पायल बाफना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। भास्कर जाधवांकडून उदय सामंतांचं कौतुक करण्यात आलंय। सामंत एकाच वेळी अनेक ठिकाणी संबंध जपतात असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय। दरम्यान भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर निशाणा साधलाय। काही नेत्यांमुळे कोकणाचं नाव बदनाम झालंय असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरलेल्या एमआयएम कडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आलाय। बीड शहरामधल्या विविध धार्मिक ठिकाणांना भेटी देऊन मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी बीड शहराचा विकास हाच आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असल्याचं म्हटलं। जातीय पक्षांकडून निवडणुकांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। बीड शहरामधल्या जनता सुजाण आहे, ते एमआयएम सोबतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आणि नितीश कुमार 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झालेत। या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती। सम्राट चौधरी यांनी पुन्हा एकदा बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर विजय कुमार सिन्हा हे बिहारचे उपमुख्यमंत्री झाले। आणि बिहारनंतर आता मुंबईमध्ये सुद्धा भाजपकडून एमवाय समीकरण राबवलं जाणार आहे। भाजपचं एमवाय समीकरण हे निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा भाजपकडून ही रणनीती आखली जाते। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपनं मुंबईमध्ये एमवाय समीकरण राबवण्याचे ठरवले। आणि मित्र पक्षामधील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना दिलेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश शिंदेंनी दिलेत। शिवसेना नेत्यांच्या नाराजी नाट्यावर भाजपचे नेते परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पक्षातील कार्यकर्ते फोडाफोडीला सुरुवात भंडाऱ्यात आमदार नरेंद्र भोंडेकरांनी केली असा आरोप त्यांनी केलाय। भंडाऱ्यामधल्या तुमसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे। यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या समोरच बंडखोर उमेदवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिषेक कारेमोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले। नवी मुंबईमधल्या शिवरायांच्या पुतळ्याचं बळजबरीनं उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे। पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार असल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली। शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करायच्या, पण काहीही द्यायचं नाही, त्यांना आत्महत्या करण्यासाठी सोडून द्यायचं ही सरकारची भूमिका असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली।
बीडमधल्या माजलगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये पवार गटाकडून एकाच कुटुंबातील 3 उमेदवारांना तिकीट देण्यात आले। नगराध्यक्ष पदासाठी सहाल चाऊस यांच्या सुनेला तिकीट देण्यात आलेले आहे। सहाल चाऊस आणि त्यांच्या लहान भावाला नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला खिंडार पडले। काँग्रेसचे नरखेड तालुका अध्यक्ष सुदर्शन नवघरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। शहरातल्या 40 पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला गळती लागल्याची चर्चा सध्या आहे। उदगीर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने घेतलेली पत्रकार परिषद आता वादामध्ये आली आहे। भाजपने निष्ठावान उमेदवार असताना ऐनवेळी काँग्रेसच्या कट्टर समर्थकांच्या सुनेला भाजपने उदगीरच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी का दिली असा सवाल पत्रकारांनी केला। त्यानंतर आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड हे तिघेही भाजप आमदार पत्रकार परिषद सोडून निघून गेले। गेल्या अनेक महिन्यांपासून गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा भाजपमधला प्रवेश रखडलाय। यामध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संदीप नाईकांना ऑफर दिली आहे। नवी मुंबई पालिकेमध्ये उमेदवार उभे करण्यासंदर्भात नाईकांनी पुढाकार घेतला तर त्यांचे स्वागत करू असं शिंदेंनी म्हटलंय। त्यांच्या या ऑफरचा संदीप नाईक स्वीकार करणार का हे पाहावं लागेल। मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवन परिसराची पाहणी केली आहे। तपोवन परिसरातील झाडं तोडण्यासाठी बुधवारी विरोध झाला होता आणि नागरिकांनी झाडांना मिठी मारून आंदोलन केलं होतं। त्यामुळे गिरीश महाजन यांनी पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधलाय। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये नारायण राणे यांची दोनही मुलं रिंगणात आहेत। निलेश राणे विरुद्ध नितेश राणे असा सामना कणकवलीत पाहायला मिळतोय। कुणी कुणाचा प्रचार करावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे। सिंधुदुर्गमध्ये युती न होण्याला निलेश राणेंनी भाजपला जबाबदार धरले। भाजप नेत्यांमुळे सिंधुदुर्गात युती झाली नाही असा आरोप त्यांनी केलाय। जिल्ह्यामध्ये शिवसेनेच गुलाल उधळेल असा दावाही निलेश राणे यांनी केलाय। वसमतमध्ये काँग्रेसच्या अजगर पटेल यांचा अर्ज बाद झालाय। त्यांना 4 अपत्य असल्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला होता। या निर्णयाच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं अजगर पटेल यांनी सांगितलं। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं। याचं शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंनी कौतुक केले। किती दिवस छत्रपतींना बंदिस्त ठेवणार? शेवटी जनता त्याचं उद्घाटन करेल आणि महाराजांचा पुतळा पुन्हा झाकलाय हा अपमान आहे असंही शिंदे यांनी म्हटलंय।